हॅलो. या स्पर्धेचा तिसरा सामना येतोय तो त्रिमुखी कोंडवी विरुद्ध आई महाकाली वरचीवाडी हरचेरी. नाणेफेकीचं कौल त्रिमुखी कोंडवी या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते हरचेरी वरचेवाडी या संघाला. फलंदाजीसाठी आले ते श्रेयश आणि नॉन स्ट्राईक सांभाळेल तो बॅट्समन नेम. आई महाकालीच्या 12व्या खेळाडूने पॅव्हलियन मध्ये यायचंय. आई महाकाली आणि त्रिमुखी स्पोर्ट च्या 12व्या खेळाडूंनी यायचंय जरा. बॅट्समन नेम प्रशांत आणि श्रेयश. आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून पहिल्या षटकावर होतं सिद्धेश. त्रिमुखी संघाचा एक आयकॉन खेळाडू सिद्धेश लोंढे. सिद्धेश टू श्रेयश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू श्रेयस साठी. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू श्रेयस साठी. सिद्धेशाचा पहिला चेंडू सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. एकच धावेला सुरुवात झाली. धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या झाली 1. पुन्हा एकदा स्ट्राईक सांभाळेल तो प्रशांत. सिद्धेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईक बसेल तो प्रशांत. प्रशांत टू सिद्धेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने मारला चेंडू. झेल होतं का बोया. झेल खाली आणि सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय आई महाकाली हरचेरी या संघाला. पहिला धक्का प्रशांत याच्या स्वरूपात बसलाय. धावसंख्या येते 1. आणि प्रशांत याची जागा घेण्यासाठी होतो सचिन. धावसंख्या येते 1. सुंदर झेल टिपलाय तो मणी याने. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील सिद्धेशाचे. धावसंख्या येते 1. पुन्हा एकदा सिद्धेश टू सचिन. स्ट्राईक सांभाळतो तो सचिन. नॉन स्ट्राईक सांभाळतो तो श्रेयश. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू सचिन साठी सिद्धेशाचा. सुंदर चेंडू आणि त्रिफलाचीत केलाय तो. सचिन याला दुसरा धक्का बसलाय आई महाकाली हरचेरी या संघाला. दुसरा धक्का बसलाय सचिन याच्या स्वरूपात. धावसंख्या ती 1. आणि सचिन याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रवीण. 2 गडी बाद 1 धावा झाले. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील सिद्धेशाचे. धावसंख्या ती 1. 2 गडी बाद 1. आणि सिद्धेश हॅट्रिक वर. पुन्हा एकदा सिद्धेश. स्ट्राईक सांभाळतो प्रवीण. सिद्धेश टू प्रवीण. या षटकातील चौथा चेंडू सिद्धेशाचा. स्ट्राईक बदलतो प्रवीण टू सिद्धेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर चेंडू कसं म्हणलं ते त्या दरम्यान एक बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा सिद्धेश
आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक सामेल श्रेयश. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील श्रेयश सिद्धेश याचे. धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने कटवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला जातो चेंडू. त्या दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ते एक धाव मिळते. एका धाव धावसंख्येत बरं धावसंख्या ती 3. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रवीणसाठी. या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रवीणसाठी. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू काय समजत नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. त्या दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अमोल याच्याकडून पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. 2 गडी बाद 4. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटकात होता तो आर्यन. स्ट्राईकवर असेल तो प्रवीण. धावसंख्या झाली ती 4. 2 गडी बाद 4. आर्यन दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रवीणसाठी. सुंदर मारला चेंडू. झेल होतो का पाहूया. त्या दरम्यान एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. पुन्हा एकदा आर्यन. आर्यन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील आर्यन याचे. धावसंख्या ती 6. पुन्हा एकदा स्ट्राईक प्रवीण. सुंदर चेंडू. आता सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. त्या दरम्यान मला वाटतं एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 7. आता स्ट्राईकला सांभाळेल तो श्रेयश. आर्यन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झाली ती 7. आर्यन तो श्रेयश. पुन्हा एकदा आर्यन टू श्रेयश. आर्यन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर असेल तो श्रेयश. सुंदर चेंडू होता परंतु ऑस्टिस चेंडू जातो. चेंडू वाईट चेंडू की अतिरिक्त धावसंख्येवर. धावसंख्या झाली ती 8. अजून आर्यन याचे 4 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक सांभाळतो तो श्रेयश. एक आयकॉन खेळाडू. आई महाकाली आर्चरी या संघाचा आयकॉन खेळाडू श्रेयश कांबळे. पुन्हा एकदा आर्यन. पुढचा चेंडू श्रेयससाठी. सुंदर पद्धतीने मारला चेंडू. त्या दरम्यान मला वाटतं धावबाद होण्याचा प्रयत्न परंतु त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 10.
पुन्हा एकदा आर्यन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक असेल तो श्रेयश. पुढचा चेंडू आर्यनचा सुंदर पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेला कटवला चेंडू. एक धाव घेतले, दुसरा प्रयत्न त्या दरम्यान वाटतं 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. 2 गडी बाद 12. सुंदर अशी पटकेबाजी करतोय तो श्रेयश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आर्यन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आर्यन याचे. धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा आर्यन टू श्रेयश. पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली. दुसरा धावाचा प्रयत्न त्या दरम्यान म्हणतो 2 धाव पूर्ण केले. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 14. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल आर्यन याचा. आर्यन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन श्रेयससाठी. सुंदर मारला चेंडू. झेल होतो का बोया. झेल खाली यश आणि सुंदर झेल टिपलाय. तिसरा धक्का बसलाय श्रेयशाच्या स्वरूपात आणि महाकाली या संघाला. सुंदर असा झेल टिपलाय तो यश याने. धावसंख्या ती 14. 2 षटकाच्या संपतीनंतर 3 गडी बाद 14. श्रेयशाची जागा घेण्यासाठी आलाय तो गणेश. आणि वैयक्तिक पहिल्यानी संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन होतो तो. मला वाटतं तिसऱ्या षटक घेऊन होतो तो वेदांत. वैयक्तिक पहिल्यानी संघाकडून तिसऱ्या धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 14. स्ट्राईक असेल तो प्रवीण. नॉन स्ट्राईक संपेल तो गणेश. वेदांतू प्रवीण. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रवीण साठी. वेदांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पहिला चेंडू घेऊन प्रवीण साठी. सुंदर मारला चेंडू. झेल होतो का बघूया. झेल का यश. त्या दरम्यान झेल काय घेता आला नाही. त्या दरम्यान किती धाव घेतात बघूया. 1 धाव घेतला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण केला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं तिसरी धाव घेताना प्रवीण बाद होतोय. 4था धक्का बसलाय आई महाकाली या संघाला. प्रवीण याच्या स्वरूपात 4था धक्का बसलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु धावबाद झालाय प्रवीण. या 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या ती 16. आणि प्रवीण याची जागा घेण्यासाठी आला तो विशाल. स्ट्राईक वर असेल तो गणेश. वेदांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन वेदांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईक असेल तो विशाल. गणेश सॉरी. सुंदर पद्धतीने मारला चेंडू. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. त्या दरम्यान 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17.
वेदांत आपल्या ह्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक वाजेल तो गणेश, नॉन स्ट्राईक समजतो तो विशाल. धावसंख्या झाले 17. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील वेदांत याचे. पुन्हा एकदा वेदांत सुंदर मारला चेंडू, झेल होतो का बघूया, झेल खाली यश आणि सुंदर असा झेल टिपलाय तो रत्तानियाने. 5वा धक्का बसलाय महाकाली या संघाला गणेशाच्या स्वरूपात. धावसंख्या तिथे थांबले, धावसंख्या ती 17. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते ते त्रिमुखी कोंडवी या संघाकडून. आणि गणेशाची जागा घेण्यासाठी येतोय तो. गणेशाची जागा घेण्यासाठी येतोय तो बॅट्समन भाऊ श्रेयस. श्रेयस वेदांत सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी वेदांत. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील वेदांत याच्या श्रेयससाठी. पुढचा चेंडू वेदांत याचा सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. त्या दरम्यान एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 18. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील वेदांत याचे स्ट्राईक व सांभाळतो विशाल. धावसंख्या झाली ती 18. पुन्हा एकदा वेदांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विशालसाठी. पुढचा चेंडू वेदांत याचा आणि मला वाटतं हा लो फुल टॉच. किती धाव घेतात बघूया. त्या दरम्यान मला वाटतं एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 19. सुंदर चेंडू होता चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू वेदांत याचा. पुन्हा एकदा श्रेयस वेदांत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर पद्धतीने मारला चेंडू. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान मला वाटतं एक धाव पूर्ण केले एका धावेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं ते अमोल याच्याकडून. त्या दरम्यान एक धाव मिळते एका धावेने. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 3 षटकाच्या सामन्यानंतर 5 गडी बाद 20. याच्यानंतर होणारा सामना MK वॉरियर्स विरुद्ध आई नवलाई ओशी. दोन्ही संघ नाही का नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षापाशी यायचं आहे. बॉलर अभि वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून 4था षटक अभि. 3 षटकाच्या सामन्यानंतर 5 गडी बाद 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अभि आपल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक सांभाळतो श्रेयस. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला. त्या दरम्यान मिस स्पीड झाले. त्या दरम्यान मला वाटतं 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या तिसरा धावेचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 3 धाव मला वाटतं पूर्ण केल्यात. 3 धावेने धावसंख्येत वर, धावसंख्या झाली ती 23. धावसंख्या झाली ती 23. अजून या षटकात 5 चेंडू शिल्लक असतील. किती धावांचं लक्ष ठेवतात बघूया. पुन्हा एकदा अभि आपल्या षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. झेल होतो का पाहूया. त्या दरम्यान झेल का आणि मला वाटतं नो चेंडू असेल. त्या दरम्यान मला वाटतं 3 धावा मिळत आहेत. 3 धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या 26. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. अभि याचे धावसंख्या 26. फीटचा चेंडू असेल. फ्रीटचा चेंडू असेल. या 4थ्या षटकातील पुढचा चेंडू अभि याचा.
सुंदर चेंडू, निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले, धावसंख्या 26. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील अभियाचे. किती धावांचं लक्ष ठेवतात बघूया. पुन्हा एकदा अभि आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर पद्धतीने मारला चेंडू. त्या दरम्यान एक धाव घेतली, दुसरा प्रयत्न त्या दरम्यान वाटतं 2 धाव पूर्ण करतील. 2 धावांनी धावसंख्येत भर, धावसंख्या ती 28. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू शिल्लक असतील अभियाचे. स्ट्राईक सांभाळतो तो विशाल. अभि धावसंख्या ती 28. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू काय समजत नाही, निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले, धावसंख्या 28. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील अभियाचे. स्ट्राईक असेल तो विशाल. विशाल टू अभि. अभि आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर मारला चेंडू, उंच मारला चेंडू, झेल होतो का पाहूया. झेल खाली पाऊस होता आणि सुंदर झेल टिपलाय. 6वा धक्का बसलाय आई महाकाली या संघाला विशालाच्या स्वरूपात. धावसंख्या 28. आणि विशालाची जागा घेण्यासाठी येतोय तो. बॅट्समन नेम गुरुप्रसाद. स्ट्राईक सांभाळतो गुरुप्रसाद. या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 28. 6 गडी बाद 28. पुन्हा एकदा अभि आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर मारला चेंडू. झेल होत, झेल का घेता नाही वेदांनी यासाठी. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केला, तिसऱ्या धावचा प्रयत्न. त्या दरम्यान तिसरी धाव घेताना धाव बाद होतोय आणि या 2 धावांनी धावसंख्येत भर, धावसंख्या 30. 31 धावांचं लक्ष ठेवलंय त्रिमुखी कोंडिव या संघासमोर. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. आई महाकाली या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. याच्यानंतर होणारा सामना MK वॉरियर्स विरुद्ध आई आई नवलाई ओशी या संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतर होणारा सामना असेल तो MK वॉरियर्स आणि आई नवलाई ओशी या सामन्यासाठी टॉस घेतील ते सन्माननीय सदस्य दत्ता कालकर. आणि टॉस यावेळी मात्र विशाल यांनी घेतला आहे. माझ्या काकीच्या संघमालक त्यांचे फिल्डिंग फर्स्ट. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि आपल्याला बॅटिंगची संधी मिळाली आहे. प्रथम बॅटिंग करून समोरच्या टीमला म्हणजे आम्ही स्वतःच एक 40+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. बस एवढंच. आणि दोन्ही संघांकडे शुभेच्छा. यानंतर होणारा सामना असेल तो MK वॉरियर्स आणि आई नवलाई ओशी या संघादरम्यान हा सामना होईल.
आता तुमच्या समोर चालू असलेला सामना आई महाकाली वरचेवाडी हरचेरी विरुद्ध त्रिमुखी कोंडवी. प्रथम फलंदाजी करताना 30 धाव बनवल्या, 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते त्रिमुखी कोंडवी या संघासमोर, आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी गेले ते अमोल आणि सिद्धेश. हा सामना नक्कीच रंगतदार होईल, कारण तो अतिशय तुल्यबळ असं दोन्ही संघ आहेत, आणि या संघामध्ये गोलंदाज मात्र चालेल घातक गोलंदाज आहेत ते असतील. श्रेयस असेल, याची गोलंदाजी मात्र यावेळी फेस करावी लागेल. या दोन्ही आघाडीचे बॅटर जातात जे मैदानात, सिद्धेश आणि अमोल यांना मात्र यावेळी या षटकात मात्र धक्के नक्कीच होऊ शकतात, कारण अतिशय सुंदर गोलंदाजी करतो तो श्रेयस असेल. सामना मात्र मित्रांनो हा सामना नक्कीच रंगतदार होईल. ओव्हर टू मिथुन. धन्यवाद. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिला हेट घेऊन होता श्रेयस, स्ट्राईक सांभाळेल तो अमोल. स्ट्राईक सांभाळतो सिद्धेश, नॉन स्ट्राईक सांभाळतो अमोल. आणि वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिला हेट घेऊन होता श्रेयस. पहिल्या हेट मध्ये पहिला चेंडू, 30 धाव बनवलं, 31 धावांचं लक्ष ठेवलं इथे त्रिमुखी कोंडवी या संघासमोर, आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आले ते अमोल आणि सिद्धेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो श्रेयस. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिल्या हेटकातील पहिला चेंडू श्रेयसाचा. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक वर्सेस सिद्धेश. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, आणि बॅटची कडा घेऊन मला वाटतं विकेट किपरने सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय त्रिमुखी कोंडवी या संघाला सिद्धेश स्वरूपात. मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा सामना मित्र रंगतदार नक्की होणार, कारण श्रेयसला मात्र फेस करायचं होतं दोन्ही फलंदाजांना, आणि पहिल्या चेंडूवर अतिशय धारदार चेंडू होता, त्याचा उचली घेणारा चेंडू होता, आणि चेंडू मात्र काही कळला नाही सिद्धेशला, आणि सिद्धेश मात्र 0 धावेवर मात्र यावेळी झेलबाद परततोय तंबूत. आता सिद्धेशाची जागा घेण्यासाठी येतोय तो. आणि सिद्धेशाची जागा घेण्यासाठी येतो तो अमन. स्ट्राईक सांभाळतो अमन, सुंदर अशी गोलंदाजी करतो तो श्रेयस. पहिल्या चेंडूवरती धावबाद, सुंदर अशी झेल टिपलाय तो विकेट किपरने. पहिला धक्का बसलाय सिद्धेशाच्या स्वरूपात. पुन्हा एकदा श्रेयस टू अमन. 30 धाव बनवले, 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते. पुन्हा एकदा श्रेयस आपल्या ह्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अमन साठी. पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने मारला चेंडू, झेल होतं का बोया, झेल खाली आलाय, आणि सुंदर झेल होता, सुंदर झेल टिपलाय तो. दुसरा धक्का बसलाय त्रिमुखी कोंडवी या संघाला. अमनेच्या स्वरूपात कोणतीही धाव नाही. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते श्रेयस याच्याकडून. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत त्रिमुखी कोंडवी या संघाचे. आणि अमनेची जागा घेण्यासाठी येतो तो वेदांत. स्ट्राईक सांभाळतो वेदांत, आणि श्रेयस सुंदर अशी गोलंदाजी करतोय. हॅट्रिक वर असेल श्रेयस. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत त्रिमुखी कोंडवी या संघाचे.
सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते श्रेयस याच्याकडून. स्ट्राईक सांभाळतो वेदांत. पुन्हा एकदा श्रेयस टू वेदांत. आपल्या हेडकडे पुढचा चेंडू घेऊन तिसरा चेंडू हॅट्रिकचा चेंडू श्रेयस याचा. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. एक धाव मिळते. एका धावने धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या एक, 2 गडी बाद 1. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक सांभाळले तो अमोल, एक आयकॉन खेळाडू, त्रिमुखी कोडी या संघाचा अमोल. पुन्हा एकदा श्रेयस टू अमोल. धावसंख्या झालेत 1, 2 गडी बाद 1. पुन्हा एकदा श्रेयस आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अमोल साठी. सुंदर चेंडू होता. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. किती धाव घेतात बघूया. एक धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या दरम्यान वाटतं. 2 धाव पूर्ण केल्यात मला वाटतं आणि 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या ती 3. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु त्या दरम्यान 2 धाव काढण्यात यश. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या ती 3. पुन्हा एकदा अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील श्रेयसचे. स्ट्राईक असेल तो अमोल. पुन्हा एकदा श्रेयस. सुंदर चेंडू होता. त्या दरम्यान डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 4. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल श्रेयस याचा. धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा श्रेयस आपल्या षटकातील शेवटचा चेंडू गेला अमोल साठी. सुंदर चेंडू. सुंदर निर्धाव जातो चेंडू. कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटकात होते तो बॉलरचं नाव गौरव. स्ट्राईक समजले वेदांत. धावसंख्या ती 2 गडी बाद 4. पुन्हा एकदा गौरव आपल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक वेदांत. पुढचा चेंडू गौरव याचा वेदांसाठी. सुंदर चेंडू. निर्धाव जातो चेंडू. कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. गौरव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक असेल वेदांत. पुन्हा एकदा गौरव आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर पद्धतीने मारला चेंडू. झेल होतं का बोया. झेल खाली येतोय परंतु झेल काय घेता आला नाही. त्या दरम्यान वाटत 2 धाव पूर्ण केले. एकाच धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या ती 5. पुन्हा एकदा गौरव. स्ट्राईकवर असेल तो अमोल. पुढचा चेंडू गौरव याचा. स्ट्राईक असेल तो अमोल. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. पुन्हा गौरव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक असेल तो अमोल. अमोल तू गौरव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि हा मला वाटतं चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा गौरव. स्ट्राईक असेल तर अमोल. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 7. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील.
गौरव याचे पुढचा चेंडू सुंदर मारला चेंडू एक धाव घेतल्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न एकाच धावेवर समाधान एका धावेने धावसंख्येत भर धाव संख्या ती 8 अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील गौरव याचे पुन्हा एकदा गौरव स्ट्राईक असेल वेदांत धावसंख्या झाली ती 8 अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असेल पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने मारला चेंडू एक धाव घेतल्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये मला वाटतं जातो चेंडू एकच धाव मिळते एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या ती 9 गौरव आपल्या हे षटकातील पुढचा अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल गौरव याचे स्ट्राईक असेल तो वेदांत पुन्हा एकदा उठून मारला चेंडू सुंदर पद्धतीने कटवला चेंडू त्या दरम्यान एक धाव घेतल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न मला वाटतं एकाच धावेवर समाधान एका धावेने धावसंख्येत भर सुंदर असे क्षेत्ररक्षण बघायला मिळते ते महाकाली हरचरी या संघाकडून धावसंख्या ती 10 पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू गुण स्ट्राईक असेल तो अमोल अमोल टू गौरव पुलटा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला का बघूया झेल खाली आलाय आणि सुंदर झेल टिपलाय तिसरा धक्का बसलाय अमोलेच्या स्वरूपात त्रिमुखी कोणवी या संघाला धावसंख्या झाली ती 10 3 गडी बाद 10 आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावाची गरज 12 चेंडू आणि 21 धावा हॅलो हा सामना मित्र नक्कीच रंगतदार होणार आहे मी पूर्वीच बोललो होतो की हा सामना रंगतदार होईल कारण ती धावा जर बनवायच्या आहेत 31 ज्या विनिंग धावा बनवायच्या आहेत आणि या पहिल्या 2 षटकात मात्र थोडासा त्यांचा जो स्कोर आहे तो थोडासा मंदावलेला आहे आणि हे जर तिसरं षटक जर नक्कीच चांगलं पडलं तर मात्र हा सामना नक्कीच थोडासा अडचणीचा होणार आहे त्रिमुखी कोंडवी या संघाला या षटकामध्ये त्यांना धावांचा पाऊस पाडावा लागेल कारण ते 2 षटकामध्ये कोणतंही एक षटक जर चांगलं पडलं तर मात्र यावेळी त्रिमुखी कोंडवी संघाला थोडा धक्का बसू शकतो पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्यानी संघाकडून तिसरं षटक घेऊन तो श्रेयश स्ट्राईक झालं वेदांत आणि अमोलेची जागा घेण्यासाठी आलं तो अबी आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज 12 चेंडू आणि 21 धावा 12 चेंडू 21 धावा म्हणजेच प्रति षटकामागे त्यांना जवळपास 10.50 अशी त्यांना धावसंख्या या मात्र उभारावी लागेल म्हणजे प्रत्येक षटकात त्यांना 10 धावा किंवा 11 धावाच्या आसपास त्यांचा जो स्कोर येणार आहे प्रत्येक षटकामागे आणि पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी 5-5 धावा मात्र त्यांनी ते काढलेले आहेत हे जर षटक क्रमांक तिसरा हे मात्र षटक निर्णायक षटक असणार आहे ओव्हर टू मिथुन श्रेयश आपल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक असेल वेदांत धावसंख्या झाली ती 10 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 10 श्रेयश वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन होतं श्रेयश पुढचा चेंडू सुंदर चेंडू निर्धात होता चेंडू कोणती धाव नाही धावसंख्या तिथे थांबले पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धात होता चेंडू कोणती धाव नाही चेंडू का समजत नाही वेदांतला पुन्हा एकदा श्रेयश आता 11 चेंडू आणि 21 धावांची गरज 11 चेंडू आणि 21 धावा पुन्हा एकदा सुंदर चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो त्या दरम्यान 1 धाव मिळते एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या ते 11 आता 10 चेंडू आणि 20 धावांची गरज चेंडू मात्र खरंच आपण पाहिलं तर अतिशय चेंडू वळसा घेतोय वळणमध्ये चेंडू चांगलं येत आहे लेग साईडच्या बाहेर टाकून सुद्धा तो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणण्याची त्याची क्षमता आहे यावेळी मात्र आणि असे जर त्याने चेंडू टाकलं तर चेंडू मात्र जातील ते डिक्लेरेशन बॉक्समध्ये
आणि थोडासा जरी आखूड टप्पामध्ये चेंडू टाकला तर मात्र तो षटकार होऊ शकतो. या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय सामोरे ते वेदांती आहे आणि यावेळी मात्र सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू पाहूया की धाव मिळतं. धावसंख्या होते यावेळी मात्र 1ने वाढते आणि आता मात्र स्ट्राईक पर येतो आता अभि आणि हा देखील एक नावाजलेला असा फलंदाज आहे. चांगलाच फलंदाज, अनेक वेळा बॅटिंग मी पाहिली आहे आणि यावेळी मात्र तो स्वतः प्रॉपिंग क्रीजमध्ये आपला स्टान्स तयार करून खेळण्यासाठी तयार होतोय आणि गोलंदाज मात्र यावेळी राऊंड विकेट बॉल टाकतोय तो. आणि यावेळी मात्र खरंच उचलली घेणारा चेंडू काही कळत नाही. चेंडू आता यष्टीरक्षकाच्या हातात. तुला काय वाटतं मिथून की एक गोलंदाजी कशी करतोय? सुंदर गोलंदाजी करतोय ना? सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो श्रेयश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा श्रेयश आपल्या हे षटकातील पुढचा चेंडू. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झाली ती 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा सुंदर चेंडू काय समजत नाही. निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 12. श्रेयश आपल्या हे षटकातील पुढचा चेंडू घेऊन अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता परंतु चेंडू काय समजत नाही. निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या येते 3 षटकाच्या संपल्यानंतर 3 गडी बाद 12. 3 षटक्या समज धावसंख्या 12. आता मात्र हा सामना नक्कीच फसलाय सामना. कारण आता यानंतर त्याला विजयासाठी अजून 19 धावा बनवायच्या आणि चेंडू असतील 6. जर गोलंदाज यावेळी मात्र कोणतीही चूक गोलंदाजी घडली नाही तर मात्र हा सामना नक्कीच त्रिमुఖी कोहलीसाठी थोडासा संकट टाकणार असेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये त्यांची धावसंख्या जी होती ती होती फक्त आणि फक्त 10 धावा आणि त्यांनी जी रणसंख्या त्यांना पाहिजे होती त्यांनी चालू ठेवली नाही. त्याच्यामुळे त्यांना काय झालं की त्यांना ओझं पडलं. शेवटच्या 2 षटकात त्यांना सरासरी होती जवळपास 11च्या आसपास आणि या षटकात देखील श्रेयसनी खूप सुंदर गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली होती आणि धावसंख्या खूपच यावेळी मंदावली आणि आता मात्र 6 चेंडू असतील आणि विजयासाठी असतील त्या 19 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त गोलंदाजी चुकी असेल तरच हा सामना मात्र यावेळी बॅटिंग साईडकडे झुकेल, नाहीतर मात्र हा सामना गोलंदाजी पक्षाकडे जाताना दिसतोय. प्रशांत यावेळी दाखल होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, मात्र उलट दिशेला धावतोय नदीच्या साईडला आणि त्याचा हा मात्र चेंडू पहिला चेंडू त्याचा भिरकावून दिला आहे. चेंडू पाहूया की 10 मिनिटात थोडीशी मिसफीड केली आहे परंतु यावेळी मात्र अभिजित कोणताही धोका पत्करला नाही. अतिशय चांगला असा फलंदाज, दर्जेदार फलंदाज अभिजित. त्यांची खूप सुंदर बॅटिंग मी अनेक वेळा पाहिली आणि यावेळी मात्र त्याच्या बॅटिंगची आवश्यकता आहे त्या संघासाठी. जर कोणत्याही प्रकारचा चेंडू ओव्हर पिच जर नाही टाकला तर मात्र थोडासा अभिजितला पण यावेळी मात्र संकटाला सामोरं जावं लागेल. 5 चेंडू मात्र यावेळी शिल्लक असतील आणि विजयासाठी असतील त्या 18 धावा. 5 चेंडू 18 धावा असं समीकरण असेल. प्रशांत षटकातील दुसरा चेंडू घेऊन अभिजित याला आणि यावेळी मात्र अभिजित खेळण्यासाठी खूपच पुढे गेला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता आणि चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने वळत बाहेर गेला. पंचांनी मात्र यावेळी आमच्याकडे इशारा केला की हा वाईड चेंडू असेल. अतिरिक्त धाव मात्र यावेळी त्याला मिळते आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली 14 धावसंख्या झालेली आहे आणि अजूनही 17 धावांचं आव्हान असेल. गोलंदाजी कोणत्याही प्रकारची वाईड आणि नो यावर जर त्यांनी कंट्रोल ठेवला तर मात्र हा सामना ते जिंकू शकतात. आणि यावेळी मात्र सुंदर चेंडू मात्र भिरकावून दिलाय. डिक्लेरेशन बॉक्समध्ये 1 धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली 15. आता मात्र 16 धावा अजून बनवायच्या आहेत आणि चेंडू असतील 4 चेंडू आणि 16 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक 4 म्हणजे चौकार मात्र खेचावं लागेल. 4 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण असेल आणि प्रत्येक चेंडूवर 4 धावा. यावेळी मात्र जर सामना जिंकायचा त्रिमुखी कोंडवीला तर मात्र चेंडू मागे त्यांना चौकारा खेचावाच लागेल कोणत्याही परिस्थितीत. आणि पाहूया या षटकातील हा तिसरा चेंडू, निर्णायक चेंडू आहे मित्रांनो. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातो तो प्रशांत. सामोरं जायचं त्या अभिजित याला आणि यावेळी मात्र त्याने सरळ भिरकावून दिलाय लॉंग ऑफ. लॉंगच्या दिशेने यावेळी मात्र आउटफील्ड थोडीशी खराब होती आणि 2 मात्र धावा त्यांना नक्कीच मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली 17. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 14 धावा, 2 षटकार आणि 2 असं समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी त्रिमुखी कोंडवीला. 2 षटकार आणि 2 धावा त्यांना करावेच लागतील प्रत्येक चेंडू मागे. प्रशांत यावेळी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार आहे. या षटकातील 4था चेंडू घेऊन जायचा आहे
3 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी त्रिमुख कोडवी समोर. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखाच्या बाहेर 6 धावांसाठी. मी पहिल्यांदाच बोललो होतो की अभिजित या जोपर्यंत स्ट्राईकवर आहेत नक्कीच कोणताही धोका नाही आणि जर हा चेंडू आपण इतका जर आखूटका चेंडू केला टाकला तर मात्र तो अभिजित तो त्याला भिरकावून देणारच आहे. आणि या 6 धावे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 23. 2 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू तेव्हा होतं 6-6-2. आता मात्र 2 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे आणि ह्या चेंडूवर ह्या मॅचचा रिझल्ट येणार आहे. हा चेंडू मात्र त्याला ऑफसाईड ऑफ स्टंप टाकावाच लागेल कोणत्याही परिस्थितीत. अभिजित मात्र सुंदर खेळतोय आपल्या संघासाठी आणि यावेळी मात्र दिलाय उंच टोलवून मात्र झेल होण्याची शक्यता आणि झेल होणारच आहे. झेल खाली मात्र फलंदाज आलेले आणि अभिजित मात्र आऊट झाला कारण हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता. तिथून त्याला मात्र चेंडू ऑन साईड त्याला त्याने फिरवला होता त्याने चेंडू, परंतु चेंडूने तेवढी डिस्टन्स ते पार नाही केली आणि हा मात्र झेलबाद झालाय. एक षटकार नक्कीच घेतला होता आपल्या संघासाठी, परंतु आता तो धावबाद झाले नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावा. आता जर फक्त आणि फक्त हा जर सामना जिंकायचा असेल तर भाऊ मात्र यावेळी मैदानात जातोय. दमखम अशा स्वरूपाचा भाऊ याने गेल्या वर्षी पण 1 चेंडू आणि 6 धावा हवे होते त्यावेळी त्याने भाऊने षटकार खेचला होता. पण यावेळी मात्र समीकरण थोडंसं बिघडलं. 8 धावा आहेत एका चेंडूवर. जर गोलंदाजाने वाईड आणि थोडं 22 रनवर त्याने कंट्रोल ठेवला आणि चेंडू मग त्याने विकेटवर टाकला तर मात्र हा सामना ते जिंकू शकतात. जर चेंडू डॉट करण्याच्या नादात त्याने चेंडू ऑफ स्टंप आणि लेग साईडच्या बाहेर थोडा जरी टाकला आणि तो दंडित जर पंचाकडून झाला तर मात्र हा सामना खूपच रंगतदार होईल. यावेळी मात्र प्रशांत समोर आव्हान असेल की चेंडू मला कसा टाकायचा आहे, कारण तू एकच चेंडू 8 धावांचं समीकरण आहे. सामना मित्र तू जवळजवळ जिंकला आहेस, परंतु तुला चेंडू मात्र डिलिव्हर करायचा आहे अजून. शेवटचा चेंडू आहे मित्रांनो. 8 धावांची गरज आहे आणि भाऊ भात्रे यावेळी मात्र मैदानावर स्ट्राईकवर प्रॉपिंग क्रीजमध्ये बॅटिंग करता दिसतोय आणि यावेळी हा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर होता त्याला मात्र भिरकावून दिला आहे. झेल होण्याची शक्यता आहे आणि हा झेलबाद झालाय भाऊ आणि या प्रकारे हा सामना जिंकलाय. आई महाकाली वरची वाडी हा सामना जिंकलाय.